22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण केलं जाणार आहे। दरम्यान या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरू आहे। पाहूयात त्याबाबतचा एक रिपोर्ट। अयोध्येत श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाची जोरदार तयारी सुरू आहे। 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे। रामलल्लाचा अभिषेक होण्यापूर्वी काशीतील वैदिक विद्वान काही विशेष विधी करणार आहेत, तर नेपाळच्या जानकी मंदिराच्या महंतांनाही प्राणप्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण देण्यात आले। श्रीराम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला अयोध्येचा दौरा करणार आहेत। दरम्यान या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तयारी सुरू केली आहे। श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक अयोध्येत येणार आहेत। यासाठी अयोध्येमध्ये टेंट सिटी उभारण्यात आली आहे। तसंच श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। श्री राम जन्मभूमि प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम को लेकर श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के द्वारा जो हमारे आगंतुक यानी जो भक्त आएंगे आमंत्रण पर, उनकी आवास, उनके भोजन आदि के प्रबंध के लिए यहाँ पर टेंट सिटी का निर्माण हो रहा है। अयोध्येत येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन सुद्धा सज्ज झाले। रेल्वे प्रशासनाकडून अयोध्येमध्ये रेल्वे स्थानकावर तयारी केली जाते। यहाँ पे जितनी भी व्यवस्था की जा सकती है इस हॉल्ट को इम्प्रूव करने के लिए। बहुत ज़्यादा ऊंचाई है यहाँ पे ट्रैक की, तो वहाँ से उतरने के लिए जो सीढ़ियाँ बनी हैं वो सुविधाजनक हैं, और लोगों को रहने के लिए, बुकिंग के लिए एक यहाँ पे रिटायरिंग रूम की भी अब व्यवस्था की जा रही है, डॉर्मेट्री की व्यवस्था की जा रही है, एक होल्डिंग एरिया भी बन रहा है जिसमें कि टेम्पररी लोग रुक सकते हैं। अयोध्येतील राम मंदिरासाठी एक ध्वजस्तंभ सुद्धा तयार करण्यात येतोय। अहमदाबादमध्ये बनवण्यात आलेला हा ध्वजस्तंभ संपूर्ण पितळेचा असणार आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये ध्वजस्तंभाचं काम, ध्वजस्तंभाबरोबर मंदिराचे दरवाजे बनवण्याचं काम सुरू। दरवाजे आणि ध्वजस्तंभ बनवण्यासाठी पितळेचा वापर, ध्वजस्तंभ आणि दरवाजांवर खास प्रकारची डिझाईन। प्रभू श्रीरामासाठी 108 फुटांची अगरबत्ती सुद्धा बनवली जाते। नीरगाईचं शेण आणि विविध सामग्रींचा वापर करून ही अगरबत्ती बनवण्याचं काम सुरू आहे। और गुजरात से कुछ अयोध्या जाना चाहिए, इसीलिए हमने ये 108 फुट अगरबत्ती बनाया है और अयोध्या भेजेंगे उसको। 1475 किलो जो गिर गाय का गोबर होता है उसका पाउडर यूज किया है। ये सारी चीज मिला के इसका 3500 किलो वजन है। मुंबईतील शबनम शेख ही मुस्लिम तरुणीही अयोध्येसाठी निघाली आहे। मुंबई ते अयोध्या असा पायी प्रवास ही तरुणी करते। और मेरा नाम है शबनम शेख और एक मैं भारतीय सनातनी मुसलमान हूँ। जय श्री राम। मैं कितने भी टाइम में पहुँचूं मुझे नहीं पता, वक्त पे निकल चुकी हूँ। तो एक बार बोलो जय श्री राम। जय श्री राम। अयोध्येमध्ये राम मंदिराची जय्यत तयारी सुरू आहे। राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी सुद्धा सजली आहे। त्यामुळे आता देशभरातील भाविकांना ओढ लागली आहे ती रामलल्लाच्या आगमनाची। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।